पुढची बातमी नाशिकमधून गोदावरीमध्ये ड्रेनेज आणि दुर्गंधीयुक्त पाणी सोडलं जाते। उबाठा गटाने हा आरोप केला। उबाठा गटाकडून रामकुंडावर आंदोलन करण्यात आलं। दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरीचं पावित्र्य धोक्यात आलंय। गोदावरीची अवस्था दयनीय झाल्याचा आरोप आहे। पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी उबाठाने तीव्र आंदोलन केलं। उबाठाचे सर्व नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले होते। याच आंदोलनाच्या मुद्द्यावर उबाठाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहू। आज नाशिकच्या रामकुंड भागात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। अशा पद्धतीनं हे सगळे जे नगरसेवक आहेत शिवसेना ठाकरे गटाचे ते गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावरती हे आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून आगामी कुंभमेळा संदर्भात गोदावरी नदी परिसरामध्ये वेगवेगळे विकास कामं चालू आहेत आणि त्यामुळेच गोदावरी नदीच्या प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे। या गोदावरी नदीमध्ये थेट गटारीचं पाणी सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीचं जे पावित्र्य आहे ते धोक्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचा आरोप करत हे सगळे नगरसेवक हे आज जे आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतोय। माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे, आंदोलन करू, शहरभर तुम्ही कामं करा, पण आज रामकुंड हा परिसर इथं शाही स्नान या ठिकाणी होणार आहे। तुम्ही याच ठिकाणचे सगळे दृश्य बघा। येणाऱ्या 6 महिन्यात 8 महिन्यानंतर आपल्या इथे श्रद्धाळू चालू होतील, जगभरातून संत महंत चालू होतील। ही परिस्थिती आज आपल्याकडे शहरभर कामं व्हावी आमची इच्छा आहे, पण आज अस्थि विसर्जनाचा विषय असेल, आपल्या रामकुंडावरती शाही स्नानाचा विषय असेल, तुम्ही आता बघून घ्या की काय परिस्थिती। देशभरातून या ठिकाणी लोक अस्थि विसर्जन करण्यासाठी येत आहेत, तर या गटारीच्या पाण्यामध्ये ते लोक अस्थि विसर्जन करत आहेत आणि प्रशासन आणि नाशिक महानगरपालिका सांगते की आम्ही 35,000 कोटीचे कामं करत आहोत। जर 35,000 कोटीचे कामं कुठं दिसताय, कुठे? संपूर्ण नाशिक शहर खोदून ठेवलं आहे। जर एक चांगला पाऊस झाला तर नागरिकांना घरी जायला होडीचा वापर करावा लागणार आहे आणि लवकरच पवित्र अशा गोदावरी नदीमधलं जर गटारीचं पाणी बंद केलं नाही तर येत्या 8 दिवसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेवर भव्य असा मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।